राम म्हणायला वेळ किती लागतो मला सांगा ना तुम्ही. राम म्हणायला वेळ किती लागतो? फार वेळ लागत नाही. क्षणाच्या आत राम म्हणून होतं. एका सेकंदाच्या आत 2-3 वेळेला राम 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 म्हणून होतं. एका सेकंदाच्या आत. अजून काय पाहिजे? केवढं सोपं साधन आपल्याला द्यायला पाहिजे. राम किती वेळ लागला? फार वेळ लागत नाही. पण अडचण सांगू का याच्यातली? एक अडचण सांगतो. राम म्हणायला फार वेळ लागत नाही. राम म्हणायला काही कष्टही लागत नाही. राम म्हणायला फार काळही द्यावा लागत नाही. पण अडचण ही आहे, राम म्हणायला काळ द्यावा लागत नाही, पण राम म्हणण्याची बुद्धी व्हायला फार काळ जावा लागतो. ते सोपं नाही आहे. ते सोपं नाही. सहजासहजी तोंडातून येतच नाही. येतच नाही. राम आलंच नाही, मरा म्हणावं लागलं. आपली परिस्थिती फार वेगळी नाही. साधारण त्याच मार्गावरून आपणही चाललेलो आहोत. किती वेळ आमच्या हातात आहे? काळाचा विचार करा. कोणत्याही साधनेचं महत्त्व लक्षात घ्यायचं असेल तर त्याच्याकरता काळ लक्षात घ्या. काळ लक्षात घ्या याचा अर्थ कोणतं युग चालू आहे तेही लक्षात घ्या आणि जीवनामध्ये उपलब्ध असणारा काळ किती आहे हेही लक्षात घ्या. तर साधनेचं महत्त्व कळतं, तर नामाचं महत्त्व कळतं, नामस्मरण महात्म्य काय आहे ते आम्हाला कळतं. एक क्षणभराचा काळ आपल्या हातात आहे. क्षणातच जीवनाची धन्यता करून देणारं नाम नावाचं साधन या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अनेक पद्धतीनं सांगितलं जातं. सगळंच सांगावं अशातला भाग नाही आहे. जसा काळाचा विचार एखाद्या महात्म्याकरता करावा लागतो, तसा दुसरा एक विचार आपल्याला करावा लागतो, तो म्हणजे अधिकाराचा विचार करावा लागतो. प्रत्येक गोष्टीचा एक स्वतंत्र अधिकार आहे. तो प्रपंचातही आहे आणि तो परमार्थातही आहे. परमार्थातच अधिकार बघावा आणि प्रपंचात बघू नये असं होत नाही. प्रपंचातही अधिकार लागतो, परमार्थातही लागतो. काय असतं, अधिकाराचा विचार करत असताना ऐका, अधिकार जेवढ्या जास्त लोकांना दिला जातो, अधिकाराची व्यापकता सिद्ध झाली की साधनेचं महात्म्य वाढत असतं. कलियुगामध्ये ज्ञानाला काय आहे, अधिकार फार कमी लोकांना आहे. ब्रह्मज्ञान सगळ्यांना होईल का? होणार नाही. त्याच्याकरता तुम्ही काही निष्काम कर्माचरण करा, सद्गुरू उपासना करा, त्याच्यानं मल आणि विक्षेप हे 2 दोष जाऊ देत. आवरण नावाचा दोष राहिलेला असेल, त्या दोषाच्या निवृत्तीकरता साधन चतुष्टय संपन्न व्हा. आणि जो अशा पद्धतीनं साधन चतुष्टय संपन्न झाला त्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकारी म्हणता येतं. पण हे कुणाला? सगळे या अधिकाराचे नसतात. कलियुगामध्ये ज्ञानापेक्षा नामाला का महत्त्व आलं? कारण नामस्मरणाचा अधिकार जास्तीत जास्त लोकांना आहे. नाही, या जगतामध्ये माणूस म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाला नामाचा अधिकार आहे. कोणी यावं, नामस्मरण करावं, त्याला प्रतिबंध नाही. तू नामस्मरण का केलंस? तुझा आश्रम नाही, तुझी जाती नाही, तुझा अधिकार नाही, तुझी अवस्था नाही, तू लहान आहेस का म्हातारा आहेस विचारायचं कारण नाही. 5 वर्षाच्या ध्रुवापासून ते 1400 वर्षाच्या चांगदेवांपर्यंत कोणीही भगवंताचं नामस्मरण करा. अधिकार सगळ्यांना आहे. सकळासी येथे आहे अधिकार असं म्हटलं जातं. प्रमाणाची प्रबलता सोडून द्या, पण सगळ्यांना नामाचा अधिकार आहे, कुणाला नाही. ज्या नामाचं चिंतन ज्ञानाच्या अधिकरणावर होणार आहे तिथं आपल्याला अधिकाराचा विचार विशेषत्वानं करावा लागेल. म्हणून नारद महर्षींनी सुद्धा भक्तिसूत्रामध्ये प्रकाशते क्वापि पात्रे असं सूत्र वापरलंय. प्रकाशते पण कुणाला? क्वापि पात्रे. कोणी पात्र असेल, त्याच्याकरता अधिकारी असेल तर त्याच्या ठिकाणी या भक्ती प्रेमाचा हा विशेष प्रकाश आपल्याला पडेल, दिसेल. तो स्वतंत्र प्रश्न आहे. पण राम म्हणायला कोण लागतं? अरे कोणी म्हणू शकतं ना. बायकांनी म्हणावं का पुरुषांनी म्हणावं? अरे दोघांनी म्हणावं. म्हाताऱ्यांनी म्हणावं का तरुणांनी म्हणावं? कोणी म्हणावं. लहान मुलांनी म्हणावं का प्रौढ माणसांनी म्हणावं? कोणी म्हणावं. नोकरी करणाऱ्यांनी म्हणावं का उद्योगधंदा करणाऱ्यांनी म्हणावं? सगळ्यांनी म्हणावं. कुणाला प्रतिबंध याचा सांगा ना. झोपेत म्हणावं का जागृतीत म्हणावं? कधीही म्हणा. झोपून म्हणावं का बसून म्हणावं? कसंही म्हणा. काय अडचण काय आहे सांगा ना नामस्मरण करण्यामध्ये.
सगळ्यांना त्याचा अधिकार दिला गेला. अधिकाराची चर्चा नामाच्या बाबतीत विशेषत्वानं करता येत नाही. भक्तीच्या प्राप्तीकरता आम्हाला काय अधिकार लागेल हा प्रश्न स्वतंत्र आहे, पण नामाचा विचार करताना आम्हाला हा विचार करता येणार नाही, हे लक्षात घ्या. कुणाला अधिकार आहे? सगळ्यांना जर अधिकार असेल तर ते साधन कलियुगामध्ये महत्त्वाचं माना. नामाचा अधिकार सगळ्यांना आहे. तसा नामाचा परिणाम लक्षात घ्या. परिणामावरून आपल्याला महात्म्य कळतं. त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करा. नामाचं चिंतन करताना 3 पद्धतीचा विचार आपल्याला हरिपाठात दिसतो. नामानं पापनिवृत्ती होते, नामानं पुण्यप्राप्ती होते, नामानं मोक्ष प्राप्त होतो. तिन्ही भूमिका, तिन्ही परिणाम आपल्याला दिसून येतात. ज्ञानोबरायांच्या हरिपाठाचा विचार करायचा झाला तर आपल्याला पहिल्या 2 चरणामध्येच हे सगळं कळून येतं. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण केली. बरं, पाप जातं किती जातं? पर्वताप्रमाणे पातक करणे. नाही, पापाचे कळप पळती पुढे. अजून काय पाहिजे? नामाने मोक्ष मिळतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची तुकोबार आहे. किती प्रमाण आपल्याला देता येतील? नामाचा परिणाम अगाध आहे. थोडंसं स्पष्ट बोलतो. नाम नावाचं साधन परिणामाच्या दृष्टीनं विचारात घेतलं तर इतर कोणत्याही साधनेपेक्षा विलक्षण असं नाम नावाचं साधन आहे. परिणामाच्या दृष्टीने थोडंसं बोलतो, पुढे जातो. थोडंसं बोलून पुढे जातो. काय आहे? ज्ञान आहे. ज्ञानानं ब्रह्मरूपता प्राप्त होते वेदांताच्या नियमानुसार. कर्मानं अंतःकरण शुद्धी होते. शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताचं प्राकट्य होतं, ब्रह्मज्ञान होतं. योगानं समाधी साधली जाते, मान्य आहे. सगळी साधनं मान्य आहेत. पण ज्ञान प्राप्त करून घेऊन जेव्हा साधक परमात्म स्वरूपतेकडे जात असतो, ज्ञानप्राप्तीतून परमात्म स्वरूपतेकडे त्याचा प्रवास ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला साधकाला ब्रह्म व्हावं लागतं. ब्रह्मविद ब्रह्मएव भवती असं उपनिषद वचन आहे, विस्तार करत नाही. साधकाला ब्रह्म व्हावं लागतं, साधकाला परमात्मरूप व्हावं लागतं. हा ज्ञानाचा परिणाम आहे. आणि भक्तीमध्ये भक्ती नामस्मरण करणाऱ्या भक्ताला देवाकडे जावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. देवाला आपल्याकडे खेचून आणणारं नाम आहे आणि साधकाला देवाकडे खेचून नेणारी बाकीची साधन आहे. हा परिणामाच्या दृष्टीने विचार करा. भक्तीचं चिंतन करताना भक्तिशास्त्रामध्ये भक्तिरसामृत सिंधुकारांनी भक्तीची 6 लक्षणं सांगितली आहेत. क्लेशघ्नी शुभदा मोक्ष लघुताकृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेषात्मा श्रीकृष्णा कर्षिणीचसा. मला ते सांगायचं. श्रीकृष्णा कर्षिणीचसा. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा आकर्षित करणारं हे नाम आहे. म्हणून जिथं जिथं नामस्मरण आहे तिथं तिथं मी भगवान बोलतात. 9वा अध्याय काढा आपण ज्ञानेश्वरीचा. अर्जुनाला सांगताना भगवंतानी हे स्वमुखानं सांगितलंय. वैकुंठी तो मी नसे, एक वेळ भानुबिंबही न दिसे, योगियांची मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा करीती माझा. अर्जुना मी वैकुंठात नाही, वैकुंठी तो मी नसे, नाहम वसामी वैकुंठे न तत्र योगी नौरवो, मद्भक्त्या यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. प्रमाण देतो ना आपण. भगवान बोलतात वैकुंठी तो मी नसे, अर्जुना मी वैकुंठामध्ये नाही. एक वेळ भानुबिंब योगियांची मानसे उमरडोनी जा. योग्यांना सुद्धा मी सापडत नाही. अरे मग देवा तुम्ही राहता कुठं ते सांगा ना. सांगतो अर्जुना, ऐक. परितयापाशी पांडवा. अर्जुना पण मी त्यांच्याजवळ सापडतो. मी हरपला गिवसावा. मी जर जगात कुठेही दिसलो नाही, मी हरवलो असं तुला वाटलं ना, तर मी कुठं सापडतो तुला पत्ता सांगतो. जेथ नामघोष बरवा करीती माझा, मी तिथं सापडतो. जिथं माझं नामस्मरण चालू असतं अर्जुना मी तिथं सापडतो. मी अन्यत्र तुला कुठे सापडणार नाही. नामाचा परिणाम असा आहे की जिथं नाम आहे तिथं भगवान स्वतःहून चालत येतात.
गोपिकांमध्ये स्वतःहून भगवान प्रकट. तासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखांबुजा पीतांबरधर स्त्रग्वी साक्षान मन्मथ मन्मथा. गोपीगीताच्या शेवटी आपण म्हणतो ना, हां बस. नाही ज्ञानोबारांना विचारा, ज्ञानोबाराय बोलतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. बस अजून काय पाहिजे? नारदांनी हेच सूत्र आपल्याला, सकीर्त्यमान हा शीघ्रमेव आविर्भवती. अरे त्याचं कीर्तन करा, त्याचं नामस्मरण करा, तो लगेच प्रकट होतो. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात. वेळच लागू देत नाही, तिथेच प्रकट होतो. नामस्मरणाचं महात्म्य या नामाच्या परिणामावरून बघा आणि नामस्मरणाचं महात्म्य स्वरूपावरून बघा. नामाचं स्वरूप काय आहे? नाम आणि नामी यांचा अभेद असतो, असा वेदांताचा भक्तिशास्त्राचा नियम आहे. नामनामीचा अभेद असतो. व्यवहारामध्ये हा अभेद नसतो, हा भेद आहे व्यवहारामध्ये. आपलं नाव आणि आपण हे दोन्ही एकत्रित राहतच नाही. बऱ्याच वेळेला आपल्या नावामध्ये ते सामर्थ्यच नाही आहे. प्रवचनाला येताना एखाद्या माणसाची माझी भेट झाली आणि मी त्यांना विचारलं, अहो प्रवचन झालं सगळं, आज रामराव दिसले नाहीत प्रवचनाला. रामराव हे नाव आलं की नाही? आलं. रामराव आले काय? ते तर नाही आहेत ना. म्हणजे रामराव हे नाव आणि रामराव ही व्यक्ती हे दोन्ही एका वेळेला उपलब्ध होत नाहीत. नाम आलं म्हणजे नामी येतोच असं नाही आहे. आपलं नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद आहे. पण परमार्थामध्ये भक्तिशास्त्रामध्ये भगवंताचं नाव घेतलं आणि भगवान आले नाहीत असं होणारच नाही. आपलं नाव घ्यायचा अवकाश आहे, भगवान प्रकट आहे. गजेंद्र मोक्षाचं चिंतन करून बघा. हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होत आवाज, असं आहेच आहे ना. गजेंद्राने एक फूल तोडलं तळ्यातलं, आपल्याला माहिती आहे गजेंद्र मोक्षाची कथा. कोणी नातेवाईक जवळ येत नाहीत, सगळे सोडून प्रयत्न करून सोडून जातात. भगवंताशिवाय दुसरा तारणहार नाही हे लक्षात आलं की तिथल्याच तलावामध्ये उमळलेलं एक कमळ घेतलं, भगवंताला समर्पित केलं, स्मरण केलं. भगवान निघाले आणि भगवान घरातून बाहेर पडत होते. गरुडाला बोलवावं, गरुडावर बसून जावं एवढा सुद्धा वेळ भगवंताला नव्हता. आणि बाहेर पडता पडता लक्ष्मीने विचारलं, कुठं निघालात? बाहेर पडणाऱ्यांना असं विचारू नये कुठं चाललात म्हणून. असा संकेत आहे, असा संकेत आहे. बाहेर जाणाऱ्याला कुठं म्हणून विचारू नये. काय धर्मशास्त्राचे संकेत असतील ते असोत. पण सगळ्या धर्मशास्त्राला झुगारून देऊन हा प्रश्न विचारणारी जी असते तिला बायको असं म्हणतात. लक्षण सांगतो. ती मात्र विचारू शकते, तिला तो अधिकार असतो. कुठं निघालात? लक्ष्मीनं भगवंताला विचारलं. कुठं? तर भगवंताला तिला सांगायचं होतं हत्तीकडे चाललोय. तो गजेंद्र मला बोलावतो, हत्तीकडे चाललो. याच्यातलं ह हे अक्षर उच्चारताना भगवान लक्ष्मीजवळ होते. ती म्हणाले तेव्हा गजेंद्राजवळ पोचले होते. इतक्या वेगानं नामस्मरणानं परमात्मा प्राप्त होतो. सामर्थ्य आहे ना, नामाचं सामर्थ्य आहे. नामाचं स्वरूप कळतं. नामनामीचा अभेद असतो. म्हणून नाम हे परमात्म रूप आहे, हे त्याचं स्वरूप आहे. याच्याही पुढं आपण हरिपाठ बघा. ज्ञानोबा, आता मी नाथ महाराजांच्या हरिपाठाकडे येतोच आहे, पण ज्ञानोबारायांच्या हरिपाठातली उदाहरणं आपल्याला मुखोद्गत आहेत म्हणून सांगून जातो. काय नामाचं महात्म्य सांगितलं, बाकीचं सोडून द्या. पण नामाची व्यापकता बघायची झाली तर ज्ञानोबाराय म्हणतात गगनाहुनी वाढ नाम आहे ना. गगनाहुनी वाढ आहे म्हणजे काय? अरे ते तत्व आहे, गगनापेक्षा व्यापक आहे. गगनापेक्षा व्यापक काय आहे? एक परमात्मा आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाणी दोरी सारोनिया. ज्ञानोबाराय बोलतो गगनाहुनी वाढ. वाढ म्हणजे मोठं. गगनापेक्षा मोठं नाम आहे. आम्हाला आकाशापेक्षा मोठं काहीच वाटत नाही, पण आकाशापेक्षा मोठा परमात्मा आहे. नाम परमात्म रूप आहे. नामाला तत्व म्हटलंय. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. तत्व म्हटलंय. तत्व कशाला म्हणतात? तत्व म्हणजे कारण असा अर्थ आहे. तत्व शब्दाचा अर्थ आहे कारण. बस तत्वज्ञान म्हणतो की नाही आपण.
तत्व म्हणजे काय? तत्वज्ञान म्हणजे कारणाचं ज्ञान, मूलग्राही चिंतन जिथे होतं त्याला तत्वज्ञान म्हणतात. असो, तो विषय स्वतंत्र आहे, आत्ता तो विचार मला बोलण्याचं कारण नाही आहे. परंतु नामाचं हे महात्म्य आहे. नामाचं स्वरूप काय आहे? नाम परब्रह्म रूप आहे, नाम परमात्म्या एवढं व्यापक आहे, मान्य आहे. अजून थोडं पुढे बोलतो, नाम परमात्म्यापेक्षा व्यापक आहे. अजून चला पुढे, गगनाहुनी वाढ नाम आहे ना. गगनाहुनी वाढ कोण आहे? परमात्मा आहे. परमात्म्याहुनी वाढ नाम आहे. नाम भगवंतापेक्षा व्यापक. भगवंताला नाम कळत नाही. तुकोबारायांनी म्हटलंय, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी. हे काय आहे? हे काय? परमात्म्यालाही जे कळत नाही असं नाम आहे. कळत नाही ते मोठं असतं, परमात्म्यालाही त्याचं महात्म्य कळत नाही. पुष्कळ विचार आपल्याला रामायणामध्ये ती कल्पित एक कथा सांगितली जाते. सेतुबंधन झालं. वाल्मिकी रामायणामध्ये हे राम लिहून दगड टाकले आणि तरले असं वर्णन नाही आहे वाल्मिकी रामायणामध्ये. वाल्मिकी रामायण कुठलीच चमत्कृती मानत नाही. दगडाची बाई झाली हे वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहे. शिळेची अहिल्या झाली हे संत वाङ्मयात आहे म्हणून त्याच्यावर श्रद्धा आहे, हे बरोबर आहे. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, मान्य आहे. तुकोबारायांनी वर्णन केलं आहे, नाथ महाराजांनी वर्णन केले, ठीक आहे. पण वाल्मिकी रामायणामध्ये हे नाही. वाल्मिकी रामायणामध्ये जे सेतुबंधन झालं आहे ते व्यवस्थित यंत्र सामुग्री आणून वेगवेगळ्या झाडाचे बुंधे तोडून त्या बुंध्यांना दगड बांधून मग ते दगड तरले असंच वर्णन आहे. वाल्मिकी रामायण चमत्कृती मानत नाही. जे काही असेल ते आपल्याकडे मात्र हे सरसकट सांगितलं जातं, रामनामाने दगड तरले. एक एक दगड आणायचा, त्याच्यावर राम लिहायचं, ते दगड तरायचे. सुरू झाला सेतुबंधनाचा उद्योग. रामचंद्र प्रभू बसून बघत होते. दगड तरतात, दगड तरतात. त्यांनाही बरं वाटलं, आपल्या नावाने दगड तरतात, वा काय आनंद आहे. राम शब्द लिहिला की दगड तरला. रामचंद्र प्रभूंच्या मनात असं आलं, आपणही एक दगड टाकावा, तरतो की नाही बघावं. म्हणून त्यांनी एक दगड उचलला, समुद्रात टाकला आणि तो दगड बुडला ना. रामचंद्र प्रभूंना वाटलं की बहुतेक समुद्राला कळलं नाही की मी दगड टाकतोय. मग पुन्हा एक दगड उचलला, खाकरले खोकरले जरा आपल्याकडे लक्ष वेधून घेऊन पुन्हा दगड टाकला, तोही बुडाला. तिसऱ्या वेळेला एक मोठा दगड घेतला आणि समुद्राला स्पष्ट सांगितलं, अरे मी स्वतः राम, ज्याच्या नावानं दगड तरतात तो राम, मी दगड टाकतोय बरं का. दगड टाकला, तोही बुडाला. रामचंद्र प्रभूंना अपमान वाटला. बरं, गंमत काय असते, एक विचित्र मानसशास्त्र आहे. माणसाला अपमान झाल्याचं तेवढं वाईट वाटत नाही जेवढं तो अपमान कुणीतरी पाहिल्यावर वाईट वाटत असतं. आपला अपमान झाला आणि कुणी बघत, तुम्ही बघा ना, लहान मूल सायकल चालवताना शिकताना खेळता खेळता पडतं आणि पडल्यानंतर एकदम रडत नाही. पडल्यानंतर आधी उठून इकडं तिकडं बघतं आणि कुणीतरी बघणारं दिसलं की मग रडतं. असं आहे की नाही? कोणीच बघणारं नसेल ना ते मूल रडत नाही पडलेलं. कोणीतरी बघणारं असलं की मग रामचंद्र प्रभूंना वाटलं, अरे आपण टाकलेले तिन्ही दगड बुडले, कुणी बघितलं तर नाही म्हणून मागे वळून बघतात तर मागे मारुतीराय. रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायांना विचारलं, मारुती तू कधी आलास? तो म्हटलं, पहिला दगड बुडाल्यापासून इथंच उभा आहे, गेलो नाही कुठंच. बघितलं? म्हटलं का सोडू? रामचंद्र प्रभू म्हणाले, कुठं बोलू नको. म्हटलं कुठं बोलायचं? रामचंद्र प्रभूने विचारलं, मारुती अरे तुम्ही टाकलेले दगड बुडतात, तरतात आणि मी टाकलेला दगड बुडतो, याला काय अर्थ आहे? दोन कारणं दिलेत, अनेक कारणं दिली आहेत, दोन सांगतो फक्त. रामचंद्र प्रभूंना मारुतीरायाने असं सांगितलं की प्रभू, तुम्ही टाकलेला दगड बुडतो आणि आम्ही टाकलेले तुमच्या नावाचे दगड तरतात, याच्यात तुमच्या हाताचं सामर्थ्य नाही आहे दगड तरणं, हे तुमच्या नामाचं सामर्थ्य आहे. तुमच्या हाताने दगड पडला तर काय करता?
त्याच्यावर राम हे नाम लिहिलं पाहिजे. हे नामाचं सामर्थ्य आहे, हे हाताचं सामर्थ्य नाही आहे, हे रामाचं सामर्थ्य नाही आहे, हे राम नामाचं सामर्थ्य आहे. आणि दुसरं असं आहे, तुम्ही दगड टाकला तो बुडाला. देवा, अहो तुम्ही ज्याला सोडलं तो बुडल का तरल? दगड टाकला म्हणजे तुम्हाला दगड सोडावा लागला ना. तुमच्या हातातून जो निसटला तो तरेल कसा? त्याला भवसागरामध्ये बुडावून मरावंच लागेल, तो तरणार नाही. मला बाकीचा विषय लांबवायचा नाही, मी थोडक्यामध्ये आपल्याला एवढ्या करता हे सांगितलं की नामाचं महात्म्य इतकं अलौकिक आणि अगाध आहे की प्रसंगी भगवंताला सुद्धा नाम महात्म्य कळत नाही. हे नामाचं स्वरूप लक्षात घ्या. काळ कोणता, अधिकार काय, परिणाम काय आणि स्वरूप काय, कुठल्याही तत्वाचं, कुठल्याही वस्तूचं महात्म्य जर लक्षात घ्यायचं असेल तर या 4 कसोट्यांवर ते घासून बघितलं पाहिजे. हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला नाम महात्म्य सांगितलं. हरिपाठामध्ये सांगितलेलं नाम महात्म्य नामाच्या 3 विलक्षणता घेऊन प्रकट होतं. हरिपाठामध्ये नाम हे साधन आहे, हरिपाठामध्ये नाम हे साध्य आहे आणि हरिपाठामध्ये नाम हे भगवंताचं स्वरूप आहे. या 3 अर्थाने हरिपाठामध्ये नाम येतं. नामाची साधनरूपता, नामाची साध्यरूपता आणि नामाची स्वरूपता, या 3 अर्थाने हरिपाठामध्ये नाम विचार आला. सगळाच विस्तार आत्ता करायला आपल्याकडे वेळ नाही, पण नामाचं महत्त्व लक्षात यावं याच्याकरता. काय आहे, आता नाम असं जरी म्हटलं ना तरी आपल्याला त्याचे वेगवेगळे अर्थ करता येतात, त्याच्यातून त्याचं महत्त्व कळूनच जातं. नाम, आता थोडंसं संस्कृतात जर आपण गेलो ना, न आमहा येन तन्नाम अशी नाम शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते. आम शब्दाचा अर्थ आहे कच्चं. आम म्हणजे कच्चं, संस्कृतामध्ये त्याला आम असं म्हणतात. आमान्न म्हणजे शिधा, कच्चं अन्न, न शिजवलेलं, या अर्थाने आम शब्द वापरला जातो. कच्चं, नुसते तांदूळ, नुसती कणिक, नुसते गहू, नुसती ज्वारी, हे आम झालं. आम, त्या कच्च्या तांदूळाला पाणी वगैरे घालून जेव्हा शिजवलं जातं तेव्हा त्याला ओदन किंवा भात असं आपण म्हणतो. तोपर्यंत नुसते तांदूळ म्हणजे कच्चे तांदूळ, याला आम म्हणतात. आम अन्न, आमान्न, कच्चं, शिधा वगैरे आपण म्हणतो, कोरडं. आता हे जे आहे, आपण काय म्हटलं, न आमहा येन तन्नाम, जे आम नाही ते. जे आम नाही ते म्हणजे काय? आम नाही ते याचा अर्थ काय? आम म्हणजे कच्चं नाही ते, म्हणजे जे पक्व आहे ते नाम. किंवा न आमहा येन तन्नाम म्हणजे जे कच्चं ठेवत नाही त्याला नाम म्हणा. म्हणजे ज्याच्या मुखामध्ये नाम आलं तो कच्चा राहत नाही, तो पक्का होऊन जातो, तो पक्व होऊन जातो, परिपक्व होऊन जातो. किंवा आम शब्दाचा दुसरा एक अर्थ रोग. रोग, निरामय असं आपण म्हणतो ना. निरामयता म्हणजे काय? रोगराहित्य. निरामय शब्दामध्ये आम धातू आहे. आम म्हणजे काय? रोग. जो आपल्याला रोगी बनवत नाही त्याला नाम असं म्हणतात. जे आपला रोग निवृत्त करतं, भवरोगाची निवृत्ती ज्याच्यामुळे होते. भवरोगा ऐसे जाय आणिक काय क्षुल्लके, तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. प्रमाण खूप देता येतील. न आमा येन तन्नाम. अमा, मा म्हणजे लक्ष्मी, अमा म्हणजे दारिद्र्य. जे आपल्याला दरिद्री ठेवत नाही त्याला नाम असं म्हणतात. कितीतरी अर्थ असे सांगता येतील आपल्याला. सोडून द्या, नामाचं स्वरूप काय, नामाची साधन रूपता काय आणि नामाची साध्य रूपता काय, या दृष्टीने थोडासा विचार करायचा आहे. तेवढा सांगतो. थोडा विचार त्या संबंधामध्ये करा, पुढं आपल्याला जाता येईल. साधन नाम आणि साध्य नाम अशा 2 भूमिका आहेत. मी अजून हरिपाठाला सुरूच केलं नाही. अजून हरीची या दासा हरिदाही दिशा अजून सुरू केलं नाही आहे.
उद्याचा दिवस आपल्या हातात आहे, सगळं सांगतो. हा अभंग संपवतो, चिंता करू नका. नामाची साध्य रूपता आणि नामाची साधन रूपता कशी ओळखायची? नामाला साधन कधी मानायचं आणि नामाला साध्य कधी मानायचं? आमच्या मुखामध्ये राम कृष्ण हरी शब्द आला, नाम आलं की नाही भगवंताचं? आलं. मग हे राम कृष्ण हरी हे जे नाम आमच्या मुखात आलं ते साध्य आहे का साधन आहे? कसं ओळखायचं? याच्या मर्यादा काय? याला काहीतरी सीमारेषा असेल की नाही? साध्य साधनाला वेगळं करणारी काहीतरी असेल की नाही? कसं ओळखायचं? असं आहे, एक त्याच्यातला विकल्प सांगतो. असं आहे, जेव्हा नाम आपल्याला हेतू पुरस्सर घ्यावं लागतं, बुद्धी पुरस्सर घ्यावं लागतं, राम कृष्ण हरी म्हण असं जेव्हा आपण आपल्याला सांगतो, जबरदस्तीनं आपली वाणी तिकडं प्रवृत्त करतो, आपल्या मुखातून नाम प्रकट व्हावं याच्याकरता प्रयत्नशील राहतो आणि प्रयत्नपूर्वक जेव्हा नाम आपल्या मुखाला येतं तेव्हा प्रयत्नाने घेतलेलं नाम हे साधन असतं, हे साधन आहे. आणि ते नाम कोणताही प्रयत्न न करता, आपली स्वतःची परवानगी न घेता आपल्या मुखातून सहज व्यक्त होतं, त्यावेळेला ते नाम साध्य असतं. मी दोन्ही प्रमाणं आपल्याला देतो, प्रमाणाने बोलतो, ऐका. मुखामध्ये जबरदस्तीनं नाम घ्यावं लागतं. घे नाम घे. वालाकोळ्याला जमलं नव्हतं, नारदांनी जबरदस्ती केली, राम म्हण राम म्हण. म्हणता आलं नाही, म्हणता आलं नाही. का म्हणता आलं नाही याची कारणही सांगतो मी आपल्याला. पण राम म्हण म्हटलं तर म्हणता आलं नाही. मग काय बाबा? मरा मरा मरा, अक्षराचा व्यत्यास झाला, राम शब्द मुखातून बाहेर पडला, मान्य आहे, मान्य आहे. राम म्हण म्हटलं तर आता गंमत कशी आहे, मला मुद्दा थोडा इथेच मांडायचा आहे. ही कथा खरी आहे का खोटी आहे याच्याबद्दल माझ्या मनात किंतु नाही. वालाकोळ्याला नारद महर्षी भेटले, त्यांनी राम नामाचा उपदेश केला. ही कथा खरी आहे, सगळ्या रामायणांमध्ये आलेली. याच्याबद्दल आपल्याला संशय घ्यायचं कारण नाही आहे. त्याला राम म्हणता आलं नाही हेही बरोबर आहे, संशय घ्यायचं कारण नाही. मला थोडं पुढं बोलायचं. काय आहे, वालाकोळ्याला नारद भेटले, नारदांचा रस्ता त्याने अडवला, काहीतरी मला दिलं पाहिजे म्हणून आग्रह केला. त्यांनी सांगितलं, बाबा मला तुला देण्याकरता माझ्याकडे काही नाही, काय देऊ मी तुला? तो म्हणाला, काही द्या, नाही म्हणूच नका. ते म्हणले, अरे नाहीच आहे तर देऊ काय तुला? तो म्हणाला, असं कसं होईल? प्रवासाला तुम्ही प्रवास करता आहात आणि प्रवासाला जाणाऱ्या माणसाजवळ काही द्रव्य नसतं असं होणार नाही. तुम्ही कुठंतरी लपवलं असेल. त्यांनी सांगितलं, तपासून घे, बघ माझ्याकडे कुठं आहे का, कडसरीला लावलंय का, कुठं उपरण्यात लपवलंय का, काही आहे का? काही नाही. तो म्हणाला, असं होणार नाही, मी काहीतरी घेतल्याशिवाय सोडत नाही, आणि जो काही देत नाही त्याला मी जीवे मारतो, माझा नियम आहे, मला काहीतरी द्यावं लागेल. नारद म्हणाले, देण्याकरता माझ्याजवळ काहीही नाही, पाहिजे असलं तर ही वीणा आणि चिपळ्या एवढं आहे तेवढं घे. तो म्हणला, मला काय भजन करायचं आहे काय? हे मला नको, मला सोनं नाणं पाहिजे, संपत्ती पाहिजे, धन पाहिजे, द्रव्य पाहिजे, काहीतरी मला दिलं पाहिजे. नारद महर्षी म्हणाले, तुला देण्याकरता माझ्याकडे काही नाही. तो ऐकायला तयार नाही. नारदांनी हात वर केले, त्यांनी सगळं तपासलं, नारदांजवळ काही निघालं नाही. तो म्हणाला, काही नाही तर नाही, निदान प्रवासाला निघालात म्हणून घरच्या लोकांनी शिदोरी तरी बांधून दिली असेल, तेवढी तरी मला द्या. ते म्हणले, तेही माझ्याकडे नाही. काहीच नाही असं कसं होईल? वालाकोळ्याला असं गिऱ्हाईक पहिल्यांदा भेटलंय की ज्याच्याजवळ देण्यासारखं काहीच नाही. आश्चर्य वाटलं. वालाकोळी नारदांना म्हणतो, अहो देण्यासारखं काही नाही म्हणता, असं कसं असेल? प्रवासाला निघालेल्या माणसाजवळ काही नाही द्रव्य, असं होणार नाही.
मनुष्य प्रवासामध्ये या ना त्या रूपानं काहीतरी जवळ ठेवतो, अडीअडचणीला उपयोगी येईल म्हणून. काहीच नाही म्हणून कसं सांगता? ते म्हणले नाही, आता तू तपासून बघितलंस. वालाकोळी म्हणाला तू खरंच काही नाही, काही नाही. आश्चर्य वाटलं. का असं कसं होईल? काही तुम्ही करता, काय करता? नारद महर्षी म्हणाले मी कीर्तनकार आहे. वालाकोळी म्हणाला मग तुमच्या एवढं कुणाजवळच सापडायचं नाही, तुम्ही काढा, तुमचे खिशे मोकळे करा, तुमच्या एवढं कुणाजवळ सापडायचं नाही. नारद महर्षी म्हणाले मी त्यातला कीर्तनकार नाही, कीर्तनाचा प्रवर्तक आहे, गादी माझ्या नावाने चालते, माझ्याजवळ काही नाही. मग पुढचा सगळा संवाद झाला. कशासाठी हे करतोयस? कुटुंब पोषणाकरता करतो. मग हे कुटुंब काही तुझं पाप घ्यायला तयार आहे का? विचारून ये वगैरे वगैरे. हे सगळा कथाप्रसंग पुढं आहे. वालाकोळी घरी गेला. त्याने आईबापांना विचारलं माझं अर्ध पाप घ्याल का? बायकोला विचारलं, मुलांना विचारलं. कोण कशाला घेलो? कोण कशाला घेईल? कोणी अशा वेळेला मदतीला येत नसतं. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हेतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचुनी. कोण सोडवतं? कोण बरोबर येतं? काही नाही. मग तो तिथून पश्चाताप पावला. तिथून परत घरी आला, नारदांकडे आला आणि नारदांना त्याने पश्चातापानं सांगितलं की कोणी माझं पाप घ्यायला तयार नाही, आता मला वाईट वाटतंय, मी काय करू सांगा. आता माझा मुद्दा इथे आहे, मी काय सांगतो ऐका. ही कथा खरी आहे, ही रामायणात आलेली आहे, पण ही आपल्या बुद्धीला तर्काला पटते का एवढंच मला सांगा. मला सांगा. मग नारदांनी त्याला उपदेश केला, राम म्हण. तो म्हणायला तयार नाही. मग का बाबा, आयुष्य सगळं मरान मारामध्ये गेलं, काय नाम येत नाही मुखाला. मग मरा म्हणता येताना मग मरा 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 म्हण, त्याचा राम शब्द होईल, हे सांगितलं. आता मला सांगा, हा मुद्दा इथं आहे. आता मला सांगा की मरा म्हणता येतं पण राम म्हणता येत नाही, हे तुमच्या बुद्धीला पटतं का? जरा विचार करून सांगा बरं. मरा म्हणता येतं पण राम म्हणता येत नाही, पटतं का? अरे रा म्हणायचं आहे, ते मरातलं आहे का रामातलं आहे का धाराशिव मधलं राय, कुणाला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? रा या अक्षराचा उच्चार करायचा आहे ना, मग तो मरामधला आहे का रामामधला आहे, काय घेणं देणं आहे? काय घेणं देणं आहे? मला मरातला रा म्हणता येतो पण रामातला रा म्हणता येत नाही, मला मरातला म म्हणता येतो पण रामातला म म्हणता येत नाही, पटतं तुमच्या बुद्धीला आहे? अहो, रा अक्षराचा उच्चार करायचा आहे, तो मरातला आहे का रामातला आहे का आणखीन कुठला आहे? म अक्षराचा उच्चार करायचा आहे, तो कशातला आहे? काय घेणं देणं आहे? काय घेणं देणं आहे? म म्हणायचं आहे ना, आम्हाला शब्दाशी घेणं देणं नाही, उच्चाराशी घेणं देणं आहे. रा म्हणायचं आहे ना, उच्चार रा करायचा आहे. मग राम मरातला करता येतो आणि रामातला करता येत नाही. कोणाचा तर्क? कुणाला खरं वाटेल? हे काय खरं वाटायचं काय कारण आहे? मग ही कथा खोटी आहे का? कथा खोटी नाही. मग असं घडलं की नाही? घडलं. मग असं का घडलं? मरातला मरा म्हणता आलं पण राम म्हणता आलं नाही, असं का झालं? त्याचं एक उत्तर आहे, तेवढं देऊन जातो. त्याचं उत्तर एवढंच आहे की मरा म्हणायला पुण्य लागत नाही म्हणून ते म्हणता आलं, राम म्हणायला पुण्य लागतं, ते त्याच्याजवळ नव्हतं म्हणून ते म्हणता आलं नाही. हा मुद्दा आहे. भगवंताचं नाम घ्यायला पुण्य लागतं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानोबराय बोलतात ना, अनंत जन्मोनी पुण्य होय. साधं नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडसा. कालही आपण बोलून आलो, मला त्याचा विस्तारही करायचा नाही. मला मुद्दा असा मांडायचा आहे की राम असं आपल्या जिभेला जबरदस्तीनं म्हणवावं लागतं. मग राम म्हणता आलं नाही तर मरा म्हण, पण मराम राम 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 होत जाईल, होईल. पण त्याच्याकरता आपल्या वाणीवर, आपल्या बुद्धीवर, आपल्या जिभेवर आपल्याला जबरदस्ती करावी लागेल. आणि असं हेतुपुरस्सर ठरवून जबरदस्तीनं ज्या वेळेला नामस्मरण करावं लागतं त्यावेळेला नाम हे साधन होतं. साधन. तुकोबारायाने आपल्या वाणीला सांगितलंय, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख,
तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. घेई घेई जबरदस्तीनं तिकडं पाठवावं लागतं. म्हणून आपण म्हणतो ना, अहो नामस्मरणाची वेळ ठरवली ना मग तेवढ्या वेळेत करा. का? कारण ती जबरदस्ती असते. आता 10 वाजले, नामस्मरणाला बसलं पाहिजे, मग मनुष्य बसतो, जबरदस्तीनं करतो. लक्ष लागणार नाही, पहिल्यांदा चित्त एकाग्र होणार नाही, नका का होईना पण वाणीतून नाम बाहेर पडलं पाहिजे. अशी जबरदस्ती जेव्हा साधनेच्या संबंधामध्ये नामावर केली जाते तेव्हा ते नाम हे साधन नाम होतं. असं करता 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 त्या नामानं मुग्ध होऊन परमात्मा जेव्हा आपल्यावर कृपा करतो तेव्हा त्यावेळेला ते नाम घ्यावं लागत नाही, ते नाम सहज आपल्या मुखातून बाहेर पडायला लागतं. आपली परवानगी न घेता ते नाम बाहेर पडतं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग आहे ना. तुकोबाराय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. माझी मज झाली अनावर वाचा, असं झालं की हे साध्य नाम आहे, आणि घेई घेई माझे वाचे असं म्हणावं लागलं की ते साधनरूप नाम आहे. हा फरक आहे, दोन्हीतला फरक लक्षात घ्या. साधनरूप नाम कोणतं आणि साध्यरूप नाम कोणतं याच्यातला फरक ओळखायचा असेल तर हा फरक आपल्याला पाहता येतो. माझी मज झाली अनावर वाचा, छंद दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. तुकोबारायांच्या मुखातून नाम कधी बंद पडलंच नाही. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलंय, देवा माझ्या मुखातून ज्या क्षणी नाम थांबेल त्या क्षणी माझा प्राण गेला पाहिजे. नामाचं थांबणं म्हणजे प्राणाचं थांबणं आहे. हे जे नाम आहे ना हे साध्यरूप नाम आहे. याच्याकरता प्रयत्न करावे लागले नाही तुकोबारायांना. आता नामस्मरण करावं लागेल हा संकल्प करावा लागला नाही, सहज लीलया ते नाम मुखातून बाहेर पडलं. लीलया थोडंसं सोपं बोलायचं झालं तर आपल्या डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप होते की नाही, डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप होते की नाही, म्हणजे जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय मी. हां, पापण्यांची उघडझाप होते ना. या वेळेला प्रत्येक वेळेला पापणी खाली करताना तुम्ही ठरवता का हो आता पापणी खाली करायची, आता खाली करून झाली आता वर करायची, असा संकल्प करता काय? संकल्प करता नाही ना. श्वासोश्वास करताना आता श्वास बाहेर सोडायचा आहे, आता हवा आत घ्यायची, याचे संकल्प करून श्वासोश्वास करता का? संकल्प करता, त्याच्याकरता ठरवता का चला आता श्वास सोडला पाहिजे, बराच वेळ झाला कुंभक करून, असं म्हणता का? नाही नाही बराच वेळ झाला हो आपण श्वासच घेतला नाही आता घेऊया, असं म्हणता का? हे म्हणू शकतो, अहो बराच वेळ झाला जेवण झालं नाही, काहीतरी खायला पाहिजे, बराच वेळ झाला पाणी प्यायलो नाही, बराच वेळ झाला बाहेर फिरून आलो नाही, बराच वेळ झाला फोन बघितला नाही, हे सगळं करता येईल. पण बराच वेळ झाला हो श्वासोश्वासच केला नाही आता करतो, संकल्प करता. बराच वेळ झाला पापण्यांची उघडझापच झाली नाही आता करायला पाहिजे, हे संकल्पानं करता का? नाही ना. ते जेवढ्या सहजतेनं नकळतपणाने होतं तेवढ्या सहजतेनं आपल्या मुखात नाम आलं ना की समजावं आपल्याला साध्य नामाची प्राप्ती झाली. ते नाम आपलं साध्य आहे. याच्याकरता संकल्प नाही आहे, याच्याकरता प्रयत्न नाही आहेत, याच्याकरता विचार करावा लागला नाही, याच्याकरता ठरवावं लागलं नाही, याच्याकरता इंद्रियांकडे लक्ष द्यावं लागलं नाही, याच्याकरता इंद्रियांवर जबरदस्ती करावी लागली नाही, याच्याकरता मनाला सांगावं लागलं नाही असं कर म्हणून. आणि असं काहीही न ठरवता आणि न करता जेव्हा नाम आपली परवानगी न घेता आपल्या मुखातून बाहेर पडतं त्यावेळेला ते नाम साध्य असतं. आणि ज्या नामाला हे सगळं करावं लागतं आणि एवढ्या सगळ्या प्रयत्नांनी ते केल्यानंतर ते व्यक्त होतं त्यावेळेला ते नाम साधनरूप नाम असतं. असा दोन्हीतला फरक आहे. नाथ महाराजांनी आपल्याला साध्य आणि साधन या दोन्ही रूपानं, परिणाम रूपानं आपल्याला या नामाचा विचार स्वरूपाच्या रूपानं सांगितलेला दिसून येतो. सरळ आहे. नाथ महाराजांनी हरिपाठाचा प्रारंभ करत असताना एक ज्ञानभूमिका पहिल्यांदा आपल्यासमोर मांडली. हरीचिया दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक.
हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एक भूमिका मांडली आहे. सामान्यतः एखाद्या साधनेकडे, एखाद्या कर्माकडे, एखाद्या विचाराकडे जेव्हा माणसाला प्रवृत्त करायचं असतं तेव्हा त्या क्रियेचे परिणाम आधी जाणवून द्यावे लागतात. साधी उदाहरणं देतो. मुलाला जेव्हा अभ्यासाकडे प्रवृत्त करायचं असतं तेव्हा आई म्हणते, हे बघ, तू जर अभ्यास केलास ना, तू जर अभ्यास केलास तर वर्गात पहिला येशील, आणि वर्गात पहिला आलास ना की मग तुझे बाबा तुला सायकल घेऊन देतील. सायकल घेऊन देणं हा हेतू नाही आहे. त्या परिणामाला डोळ्यासमोर ठेवून याने तिकडं अभ्यासाकडे प्रवृत्त झालं पाहिजे, हा हेतू आहे. हेतूची आता हे सगळं आपल्याला कितपत समजून घेता येईल तेवढं समजून घ्या. पण हेतू त्याकरता मांडला जातो, तिथं परिणाम दाखवले जातात, परिणामाच्या आमिषातून हेतूची सिद्धी केली जाते. मी आपल्याला याहीपेक्षा अजून पुढं सांगतो. आपण अनेक स्तोत्र रोज म्हणतो. या सगळ्या स्तोत्राच्या शेवटी याची फलश्रुती सांगितली जाते. कशाकरता सांगितली जाते? आपण पांडुरंगाष्टक म्हणतो ना, पांडुरंगाष्टक आपण रोज म्हणतो ना. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम म्हणतो ना आपण. हे कशाकरता म्हणायचं आहे याचा विचार शेवटच्या श्लोकामध्ये जगद्गुरु शंकराचार्याने आपल्याला सांगितलं. स्तवं पांडुरंगस्य वैपुण्यदं ये पठन्नेक चित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं ते तीर्थवान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. सांगितलं ना कशा करता. स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये, की आपण जर भगवंताचं नाम असं वारंवार घेत राहू. कसं घ्यायचं ते? पठन एकचित्तेन भक्त्याच नित्यम, नित्यम एकचित्तेन भक्त्याच पठन. आपण जर एकचित्तानं नियमानं जर आपण हे नामस्मरण घेत राहू तर काय प्राप्त होईल? भवाम भोनिधिम ते तीर्थवांतकाले, अंतकाले ते अपि तीर्थवा. भवाम भोनिधिम ते अपि तीर्थवा. अंतकाळामध्ये तो सुद्धा या संसाराच्या पलीकडे जाईल, संसार सागर ओलांडून पलीकडे जाईल. आणि पलीकडे कुठे जाईल? हरे हे आलयम शाश्वतम प्राप्नुवंती, आणि त्याला भगवंताचं धाम कायमचं प्राप्त होईल. हे बघितलं, ऐकलं की मग माणूस म्हणतो, अरे हे म्हणलं पाहिजे बाबा, की प्राप्ती याच्याने होणार आहे. जी फलश्रुती आपल्याला सांगितली जाते ती फलश्रुती बऱ्याच ठिकाणी सगळ्या साधनेच्या शेवटी सांगितली जाते. पण फलश्रुती ही जरी श्रोत्यांकरता असली तरी श्रोत्यांची प्रवृत्ती वाढावी याच्याकरता वक्त्याचे जे प्रयत्न असतात त्या प्रयत्नात पहिल्यांदाच हा भाव बोलून दाखवला जातो की मी जे तुम्हाला साधन सांगतो त्या साधनेचा परिणाम काय होणार आहे. हरीची या दासा हरिदाही दिशा. कुणाकरता? जे हरीचे दास आहेत ते. कोण हरीचे दास आहेत? जे हरीचं नामस्मरण करतात ते. दास्यत्व भूमिका आत्ता सांगत नाही, तेवढा वेळही आपल्या हातामध्ये नाही. हरीच्या दासाला हरी दाही दिशेला असतो. आता हा हरीचा दास कोण आहे? दास कोणाला म्हणतात? दास शब्द त्या अर्थाने सेवक या अर्थाने वापरला जातो. मला फार ते सांगायचं नाही आहे, पण थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं ना तर मालक होणं त्या मानाने सोपं असतं, सेवक होणं अवघड असतं. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर मालक होणं सोपं असतं, सेवक होणं अवघड. सेवा धर्मो परमगहनः योगिनामपि अगम्यः. भर्तृहरीचं चिंतन आहे. सेवा धर्म इतका अवघड आहे की योग्यांना सुद्धा सेवा कशी करायची कळत नाही, म्हणून तर कोरपत्र पाठवायची पाळी येते. सेवा कळाली असती तर कोऱ्या पत्राचं कामच पडलं नसतं ना चांगदेवांना. सेवा कळत नाही.